नमस्कार. ऋग्वेदाबद्दलच बोलायचंय, पण त्याच्या आधी आपण आज एका गोष्टीने सुरुवात करूया. काय झालं? तुम्हाला माहिती आहे, की अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांनी ग्रामोफोनचा शोध लावला. पण तो होता अमेरिकेत आणि त्यावेळेला सगळे विद्वान, शास्त्रज्ञ, प्रतिष्ठित माणसं ही युरोपमध्ये जास्त होती. म्हणून तो आपलं सगळं चंबू-गबाळं घेऊन तिथे आला आणि त्यांनी सगळ्या प्रतिष्ठित लोकांना बोलावलं. आणि म्हणाला, "हे असं-असं माझं ग्रामोफोनचं यंत्र आहे. तुमच्यातलं कोणीतरी पुढे या आणि काहीतरी बोला." त्याप्रमाणे एक माणूस उठला. त्याने काहीतरी म्हटलं आणि तो म्हणला, "ठीक आहे." म्हणजे अलेक्झांडर ग्रॅहम बेल म्हणाला, "आता जेवणानंतर या. मी तुम्हाला हेच बरोबर ऐकवतो." आले सगळे जेवणानंतर. खूपसं कुतूहल, खूपशी उत्सुकता आणि खूपसा अविश्वास सुद्धा. पण ते झाल्यावर त्यांनी जेव्हा ते लावलं, त्यावेळेला खरोखरच जे त्या मॅक्स म्युलर नावाच्या माणसानी सकाळी म्हटलं होतं, ते तसंच्या तसं ऐकू आलं. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या वगैरे, वगैरे. मग मॅक्स म्युलर उठला आणि म्हणाला, "मी काय बोललो ते कळलं का तुम्हाला?" तर ते म्हणाले, "नाही, नाही, नाही. धिस वॉज ऑल ग्रीक अँड लॅटिन टू अस." आम्हाला काही कळलं नाही, पण आवाज आणि ते सगळं लक्षात आलं. मॅक्स म्युलरनी सांगितलं, की "धिस वॉज नीदर ग्रीक नॉर लॅटिन. याला संस्कृत म्हणतात. हे वैदिक संस्कृत आहे आणि मी आत्ता जे म्हटलं त्याला मंत्र म्हणतात आणि तो ऋग्वेदातला पहिला मंत्र आहे. अग्निमीळे पुरोहितम यज्ञस्य देवमृत्विजम होतारम रत्नधातमम." कल्पना करा, की आपल्या ऋग्वेदाचा पहिला मंत्र हे ग्रॅमोफोनच्या पब्लिक परफॉर्मन्सचं पहिलं आपलं काम झालेलं आहे. म्हणजे किती ह्या मॅक्सवेललाही त्याचं महत्त्व वाटत होतं. मग आपल्याला का नको वाटायला? आपणही ते शिकलं पाहिजे. मग आता हे जे पहिलं सूक्त आहे, तुम्हाला आता सूक्त म्हणजे काय माहिती आहे? तर हे पहिलं सूक्त कुणाचं आहे? मधुच्छंदस वैश्वामित्र. तुम्हाला मी सांगितलं, की एक ऋषी असतो. नंतर असते देवता. देवता अग्नी आहे आणि छंद कुठला आहे इथे? गायत्री. ठीक आहे? हे 3 सांगितल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येत नाही. साधी रामरक्षा म्हणायची असेल, तर तुम्ही काय म्हणतात? रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य बुधकौशिक ऋषी सीता रामचंद्रो देवता अनुष्ठुप छंदः. म्हणजे सगळीकडे आपण हे म्हणतो. ऋग्वेदात तर ते अगदी अनिवार्य आहे, तुम्हाला म्हणावंच लागतं. मग ह्या अगदीचं काय कौतुक आहे हे आपण मागच्या वेळेला थोडंसं पाहिलं, की ती पंचमहाभूतांपैकी जे तेज आहे त्याचं ते मूर्त रूप आहे. आणि ऋग्वेदामध्ये सर्वात जास्त संख्येने येणारी सूक्त ही अग्निसूक्त आहेत. मागच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं, की थोडी मंडल रचना केली. कुठल्याही मंडळात समजा गृत्समद दुसरं मंडळ, पहिली सूक्त ही अग्निसूक्तच असतात. ती संपली की इंद्र, ती संपली की बृहस्पती वगैरे काही पण असेल. पण अग्रक्रम, अग्रमान हा नेहमी अग्नीचा असतो. आता आपण मधुच्छंदस काय म्हणतात ते थोडक्यात बघूया. आणि दुसरी एक गोष्ट, हे मी बोलतेय एवढंच अग्नीचं वर्णन ऋग्वेदात आहे असं समजू नका. कारण गोष्ट अशी आहे की आपल्याला थोड्या वेळात खूप समजून घ्यायचंय. तर मी महत्वाचे मुद्दे तुम्हाला सांगते. ते असे, की तो म्हणला अग्नी ईळे. आता पहा हं, तुम्ही कधी संस्कृतमध्ये ळ हा उच्चार ऐकलाय आजपर्यंत? आपण कमळ न म्हणता कमल म्हणतो. बरोबर आहे? पण ऋग्वेदामध्ये ड जो असतो, ट, ठ, ड, ढ मधला ड, त्याला ळ म्हणतात. आणि अग्नी मिळे म्हणजे अग्नी ईडे. मी या अग्नीची स्तुती करतो. तो कसा आहे? तो आमचा होता आहे. होता म्हणजे देवांना आवाहन करून माझ्या यज्ञात आणतो तो. आलं लक्षात? रत्नधातमम. आम्हाला तो रत्न देतो. रत्न म्हणजे माणिक मोती असं काही त्यांना म्हणायचं नसतं. जातौ जातौ यदुत्कृष्टम तद रत्नमिति कथ्यते. प्रत्येक बाबतीत जे सर्वोत्तम असतं त्याला रत्न म्हणतात. आणि मुख्य म्हणजे तो पुरोहित आहे. 2 अर्थ झाले. पुराहा हित, पुढे ठेवलेला यज्ञकुंडामध्ये अर्थातच त्या ऋत्विजाच्या पुढे तो असणार आहे. आणि पुरोहिताचा दुसरा अर्थ ऋत्विज पण आहे. का बरं अग्नीला ऋत्विज म्हटलं?
कारण तोच देवांना सगळ्या इंद्र, बृहस्पती, उषा, अश्विन, मी ज्या कुणाला आहुती देईन, कुठे देते मी ती? अग्नीमध्ये. आणि अग्नी त्यांना इथे बोलवून आणतो, हे सगळ्यात महत्वाचं. बरं, मी आता स्तुती करतोय, म्हणजे मधुच्छंदच बोलतायत म्हणून मी करतो वगैरे म्हणतेय. पण पुढच्याच रुचेमध्ये ते सांगतात, अग्नी पूर्वेभी ऋषीभी ईड्या. मी आता नव्याने स्तुती करतो असं समजू नका. माझ्या आधी कितीतरी पूर्व ऋषी, माझ्या आधीच्या कितीतरी ऋषींनी या अग्नीची स्तुती केलेली आहे. ह्याच्यात काय कळलं आपल्याला माहितीये? की एकतर खूप ऋषींनी स्तुती केली अग्नीची, आणि मधुच्छंदस हा त्या मानाने अलीकडचा आहे. कारण त्याला जुने लोक आठवतात. प्राचीन काळी लोकांनी हे केलं, ती पण सूक्त ऋग्वेदात असणारच आहे. म्हणजे ऋग्वेदाचं ज्याला पौर्वापर्य म्हणतात, आधी कुठला भाग लिहिला गेला असेल किंवा नंतर कुठला, ते कळण्यासाठी अशा गोष्टींची आपल्याला मदत होते. आणि मग ते त्याला म्हणतात की हे बघ, मी तुला दोषावस्तर रोज सकाळ संध्याकाळ नमस्कार करतो. वस्तर म्हणजे उषा, म्हणजे पहाटे पण मी तुझी पूजा करतो. आणि दोष, तुम्हाला प्रदोष व्रत हे वगैरे माहिती असतील शब्द. प्रदोष म्हणजे संध्याकाळ आणि रात्र यांच्या संधीचा ट्विलाइट किंवा तिन्ही सांजा. तर मी सकाळ संध्याकाळ तुमची पूजा करतो. मग तुम्ही मला काय देणार? मी तुम्हाला आज्य देतो, तुम्ही मला काय देणार? आता गंमत अशी आहे की सकाळ संध्याकाळच फक्त अग्नीची पूजा का होते? कारण अग्नी हा घरात असणं आवश्यक आहे. तेव्हा अग्नी निर्माण करण्याची कृती माणसाला माहीत नव्हती. आणि मग काय व्हायला लागलं की कुठून तरी एक छोटी ढलपी आणायची, ती घरात ठेवायची. मग आता घरात काय असं पेटतं लाकूड ठेवता येईल का? मग कोपऱ्यात एक त्याला कुंड करायचं, जागा करायची, बसायला आसन करायचं. आणि सकाळी जेव्हा कामावर जाताना स्वयंपाक करायचा आहे आणि संध्याकाळी जेव्हा कामावरून आल्यावर स्वयंपाक करायचा आहे, त्यावेळेला मला अग्नी पाहिजे. मग त्याच्यामध्ये आज्य, म्हणजे ज्याला आपण तूप म्हणतो, ते घालायचं की अग्नी प्रज्वलित झाला. आता कुठलीही गोष्ट कुणालाही ऑफर करताना, मी समजा तुम्हाला म्हटलं ठेवलाय हा चहा, तर कोण पिईल? मग आपण त्यांना म्हणतो दमून आला, थोडा घ्या, घोटभर घ्या. तसं ते अग्नीशी गप्पा मारतात. अरे थोडं तरी मी आज्य देतो, ते स्वीकार कर, आणि मग मला तू काय हवं ते दे, प्रकाश दे, पुत्र दे, मुलं पाहिजेत, हे फारच त्यांचं नेहमीचं महत्वाचं असतं बरं का. तेव्हा हे तू कर, असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर म्हणजे ह्याला काय म्हणतात सांगा? सकाळ संध्याकाळ अग्नी प्रज्वलित करून मंत्र म्हणत आज्य घालायचं, याला अग्निहोत्र असं म्हणतात. हे मुद्दाम सविस्तर का पाहिलं आपण? कारण पुढे सगळी यज्ञसंस्था ही यातूनच निर्माण झाली. आणि त्याच्याहून महत्वाचं म्हणजे आपल्या प्रत्येक कर्मकांडाच्या मागे एक काहीतरी प्रॅक्टिकल विजडम आहे, हे विसरून चालणार नाही. तुम्ही आम्ही आता ते विसरून गेलो की त्याच्यामागे काय बरं कारण असेल. पण ते जर कारण समजून घेतलं तर आपल्याला स्पष्ट अर्थ त्याचा लक्षात येतो. पुढे पुन्हा हे त्याची स्तुती करताना म्हणतात की हे अग्नी, तू आम्हाला रई दे. रई म्हणजे धन, संपत्ती. अग्नीमुळे संपत्ती कशी मिळणार आहे? आता अगदी खरं सांगा, घरातल्या काय गणपतीच्या मूर्ती पुढे किंवा फोटो पुढे बहुतेक वेळेला उभं राहून मी जर म्हटलं माझ्या परीक्षेचा पेपर सोपा जाऊ दे, त्याच्यामुळे मला मिळणार आहे का सोपा पेपर? नाही. पण मला मानसिक बळ मिळणार आहे. आणि तसंच हे अग्नीला सांगतात की तू मला सगळं काही चांगलं देत जा नेहमी. बरं, दुसरी गोष्ट अशी की तुमच्या लक्षात आलं असेल, हे सगळं सुक्त म्हणजे चक्क अग्नीशी मारलेल्या गप्पा आहेत. आपल्याला जे वाटतं ना की ऋग्वेद काय अवघड असेल बाबा, तसं काही नाही. कारण ज्या वेळेला संवाद येतो त्या वेळेला भाषा अगदी सुटसुटीत आणि सोपी असते. संस्कृतबद्दल नाही मी फक्त म्हणत, मराठीत सुद्धा तुम्ही बघा ना, संवाद करताना भाषा सोपी असते. आणि ते त्याच्याशी इतक्या आपुलकीने बोलतात, म्हणजे मला तर वाटतं की एक प्रकारे
जी भक्ती परंपरा पुढे वारकरी समाजात सुरू झाली, म्हणजे जास्ती प्रमाणात दिसली, आधी पण भरपूर होती, तशी परंपरा वेदापासून चालत आलेली आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायला लागतं. मग ते त्याच्याशी बोलताना काय सांगतात असं तुम्हाला वाटतं? रत्न दे, रई दे, हे सगळं झालं. आम्हाला पुत्र दे, हे पण झालं. शेवटची ऋचा जी यातली आहे, ती मला फारच आवडते. ती अशी आहे, की ते म्हणतात, मधुच्छंदस वैश्वामित्र, "सनफ पितेव सूनवे, अग्ने सुपायनो भव." इतकं सुंदर संस्कृत आहे हे, आणि तुम्हाला ह्यातले थोडे थोडे तरी शब्द कळत असतीलच. हे अग्नी, पिता इव, सन पिता इव, पितेव सूनवे, सूनू म्हणजे मुलगा. तर वडील आणि मुलगा जसे असतात, तसं आपलं नातं आहे. म्हणजे मी तुझा मुलगा आहे. जसं, खरं सांगा, हे आता मी वारकरी संप्रदायातलं उदाहरण दिलं म्हणून बोलते. ते विठोबाला काय म्हणतात? विठू माऊली म्हणतात, आई म्हणतात. आई वडील हे नातं अगदी जवळचं असतं, आणि त्याच्यात काही सांगायला म्हणायला संकोच वाटत नाही, मला हे हवंय. पण त्याच्यात त्यांनी पुढचं खूप सांगितलं, की तू आणि मी बापलेकासारखे आहोत, पण स नहा पिता इव सूनवे, हे अग्ने सु उपायन भव. उपायन म्हणजे भेट. वडील जसे कामावरून येताना मुलांसाठी खाऊ आणतात, आता त्या काळी काय आणत असतील? उंबराचं फळ आणत असतील, एखादं सुंदर फूल आणत असतील. पण ही संकल्पना आणि ही वडिलांच्या मनातली भावना वैदिक आहे, हे विशेष आहे की नाही? आणि मग ते म्हणतात, ते जसे पिता जसा मुलासाठी काहीतरी खाऊ घेऊन येतो, तसं तू दर वेळेला येताना आमच्यासाठी खाऊ घेऊन ये. हे इतकं त्याला आपण हृदय म्हणू ना, तसं मला वाटतं. म्हणजे देव आणि ऋषी यांच्यात काही अंतरच राहत नाही. इतके ते एकमेकांच्या जवळ जातात. अग्नी काही बोलत नाहीये त्याच्याशी, पण या अग्नीचं वर्णन पुढे आणि इतर सूक्तात खूपच सुंदर केलेलं आहे. त्याच्या 7 ज्वाला आहेत. हं? आणि 7 का असतात माहिती आहे का? सूर्याचे घोडे 7, अग्नीच्या ज्वाला 7. कारण या लोकांना कुठेतरी माहिती होतं, की प्रकाश किरणामध्ये एकूण 7 रंग मिसळलेले असतात, आणि त्या प्रत्येक ज्वालेला त्यांनी काहीतरी काहीतरी वेगळं नाव दिलेलं आहे. मला आता आणखीन 1-2 गोष्टी सांगायच्या आहेत. पैकी एक गोष्ट मी मुद्दाम त्या व्यक्तीचं नाव घेऊन त्याची जात-पात सांगून तुम्हाला सांगणार आहे. मी जेव्हा शिकवत होते, तेव्हा माझ्या वर्गात एक माने नावाचा महार जातीचा मुलगा होता. लक्षात घ्या, की आजच्या काळात तू ब्राह्मण आहेस का शूद्र आहेस म्हणून कोणीही वेदाचं शिक्षण नाकारत नाही. तर मानेला खूपच वेद आवडायला लागला होता. मग एकदा सगळं झाल्यावर, म्हणजे पहिलं वर्ष संपलं, मधुच्छंदस वैश्वामित्र संपलं. मग तो म्हणाला, "बाई, तुम्ही माझ्या घरी याल का? मी एक छोटंसं घर बांधलंय, आणि तिथे त्याला मी आत्ता नव्याने नाव दिलंय. त्याचं ते तुमच्या हस्ते मला करायचंय." म्हटलं, "काय नाव दिलंयस?" "नाही," म्हणला, "तुम्ही या." मी गेले, कौतुकाने गेले, आपल्या विद्यार्थ्यांनी एवढं बोलावलंय म्हणून. तर खरंच चंद्रमौळी म्हणू असं 2 खोल्यांचं स्वतःच्या प्लॉटवर, स्वतःच्या हिमतीवर बांधलेलं घर. त्याच्या जे काही गेटच्या इथे खांब होता, त्याच्यावर एक वर्तमानपत्र चिकटवलं होतं. ठीक आहे. आणि मला म्हणाला, "आता हे तुम्ही फाडा." म्हणजे त्या काळी, म्हणजे 40-45 वर्षापूर्वी माणसं, सगळ्या गोष्टी साध्या होत्या. मी म्हटलं, "हो, फाडते की." हे उद्घाटन बरं का आमचं. हल्लीच्या भाषेत लोकार्पण. तर ते मी कागद फाडला आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं. कारण त्यांनी आपल्या घराचं नाव मधुच्छंदस हे दिलंय. तो म्हणाला, "बाई, तुमच्यामुळे मला हे कळले, आणि म्हणून मी माझ्या घराचं नाव ठेवलं. तेव्हाच ठरवलं की तुम्ही आल्याशिवाय तो कागद काढायचा नाही." पहा, लोकांना ऋग्वेद किती आवडतो ते. आता आणखीन एक गोष्ट. मागच्या वेळेला मला वाटतं मी सांगितलं का नाही आठवत नाही, पण वैश्वामित्र ह्या नावाबद्दल मी बोलले असावे. पण आज मधुच्छंदस म्हणजे काय बघूया. मधु म्हणजे काय? मध म्हणजे गोड. कुठल्याही विशेषणाला र लावला
की त्याचा अर्थ त्यांनी युक्त असा होतो. मग मधुला र लावला की काय शब्द तयार होतो? मधुर. तो आपल्याला माहिती आहे. मधुर म्हणजे गोड. आणि मधुत छंदस, छंद म्हणजे ऋग्वेदातला मंत्र किंवा तो खरा खरा छंद, गायत्री वगैरे वगैरे. ज्याचा छंद, ज्याचं काव्य गोड आहे, त्या माणसाचं नाव मधुत छंदस. आणि विश्वामित्रांचा तो वंशज आहे. वैश्वामित्र म्हणजे विश्वामित्रांचा नेसेसरीली मुलगा असा अर्थ होणार नाही, त्यांच्या वंशातला मुलगा असेल, पुतण्या असेल, कोणी नातू असेल. मग आता विश्वामित्र या नावाचा अर्थ काय? खरं सांगू का? विश्व म्हणजे सगळेजण. आणि संस्कृतच्या संधी नियमानुसार विश्व अधिक अमित्र असा जर संधी केला तरच विश्वामित्र होऊ शकतं. मग आता ह्यांना काय सगळीकडे अमित्र म्हणजे शत्रू होते असं म्हणायचं का? तसं तर म्हणता येणार नाही. मग तुम्हाला पाणिनीचं नाव माहितीये? पाणिनीनी त्याच्या लक्षात आलं की हे काहीतरी गडबड झालेली आहे त्यांचं नाव ठेवताना. पाणिनी तुम्हाला असं सांगतो की विश्व शब्द 2च ठिकाणी विश्वा असा दीर्घ होतो. कधी? एकतर त्याला वसू असा शब्द लागला तर. मग विश्वावसू नावाचे लोक आणि देवता असू शकते. आणि मित्रेच ऋषौ, विश्व शब्दापुढे पुढे जर का मित्र असा शब्द आला आणि त्याचा अर्थ जर ऋषी होणार असेल तर तिथेही विश्वचा विश्वा असं दीर्घ रूप होतं. आणि म्हणून विश्वामित्र म्हणजे ज्याला आपण आजकाल जगन्मित्र म्हणू, तशा प्रकारचा अर्थ झाला. म्हणजे त्याला सुद्धा नाव आहे, हे महत्वाचं. मग आता मी तुम्हाला आजचा गृहपाठ देते. विशेषतः संस्कृतमध्ये प्रत्येक नावाला काही ना काही अर्थ असतोच असतो. बरोबर आहे? कुठलंही नाव घ्या. अभय, भय म्हणजे भीती, अ म्हणजे नाही, ज्याला भीती नाही तो अभय. बरोबर? यशोदा म्हणजे कुठलंही मी नाव घ्यायचं म्हणून घेतेय. यश म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? दा म्हणजे देणारी. यशोदा म्हणजे तुम्हाला यश देणारी. त्याचप्रमाणे शुभदा किंवा वरद असे सगळे शब्द असतात. ह्या नावांना अर्थ आहे. आजचा तुमचा गृहपाठ असा आहे की तुमचं जे नाव आहे त्याचा आणि तुमच्या कुटुंबातले जे लोक आहेत त्यांच्या नावाचा अर्थ हुडकून काढा. जर का तुम्हाला तो अर्थ सापडला नाही तर मला जरूर विचारा, मी तुम्हाला नक्की सांगेन. आणि विशेषतः मराठी आणि बंगाली लोक हे नामकरण विधीच्या वेळेला खूप पर्टिक्युलरली चांगला अर्थ बघून असाच त्याचं नाव ठेवतात पेक्षा ठेवायचे असं म्हणेन. कारण आजकाल मी कायरा, मायरा असली सुद्धा नावं ऐकले ज्याचा अर्थ मला तरी माहिती नाहीये. तेव्हा तुम्ही तुमचा आणि कुटुंबियांच्या नावाचा अर्थ ओळखा, हुडकून काढा आणि मला नक्की सांगा. पुनर्दर्शनाय.